ती ना नीट करायची. प्यायला पाणीच नाही. फडकी आणून दिली पण तेव्हा टिकाव घेऊन या. आता परत म्हणली गाडी नको, आपण पाय पाय जाऊ आदळापट होण्यापेक्षा. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आता 7:45 झाले. आता बारकीने मला आहे का खोर सुलचेन आणि ना सॉकेट घेऊन बोलावले, कारण की आमची लाईन तुटली कुठतरी. ती ना नीट करायची. प्यायला पाणीच नाही. आता जातो घेऊन. ओके पाईप पण ते आणलाय बारक्याने. सुलचेन एक बादली एक बादली माहितली, छोटी बादली आहे का पूजा? तिथून एक बादली नाही लागेल, एक खोर लागेल. खोर कुठे येऊन गेली, मागाशीच गेली. आता ही बादली घेतो. ललिता मावशी पाहू शकता, आंबा गोळा करता येतो, खाती पण. सौरभ मी आदित्य तिघं जण चाललोय पाईप बसवायला. तर आम्ही चाललोय आता खाली लाईन जोडायला. परत आलोय घरी फडकं यायला, का तर लाईनीतून पाणी निघलंय ना, गाळा होता त्याच्यात थोडा. फडकं घेतलंय आता. राहू दे, खराबच शर्ट आहे ते इकडेच. नाही बाकीची लय शर्ट आहे. आता फडकी आणून दिली पण तेव्हा टिकाव घेऊन या. आता परत हा एक पाण्याची बाटली आणि एक टिकाव आणायला लागलोय. परत जातो मी आता. जे मित्र का इथं आहे त्यांचा ट्रॅक्टर हा सरी पडायचं काम चालू आहे त्यांचं, आहे का नाही? त्यांना म्हणलं जरा चला आम्हाला मार्गदर्शन करा, कशी लाईन जोडायची कशी नाही. आता मी आलो टिकावून पाणी घेऊन. ते ना बारक्याने कापलाय पाईप, पण थोडं वाकडं झालाय, त्याला सरळ करतो. बघ बारक्या, मला काय जुळलं नाही. मला एक म्हणायची लाईन कस काय तुटली? पण लाईन हे काय नाही असताना तोडली सौरभनी. सौरभ थोडा वर उचलायचा ना. अजून ते नवीन ड्रायव्हर आहे ना. नवीन ड्रायव्हर आहे का? पाऊस पडाना ना, सगळा कुटाणा ना. जोडा घ्या दोन झाले आता सरळ. आता हा काळ काढी तू हाताने, खोऱ्याने काय निघाले. ती मोकळं कर ना घालून. त्याच्या काळचं मोकळं करतो. पुसून काढतेच. सुलचनचं घे रे सौरभ. तो तिथे घे. पाणी धुवून तर काय थांब जरा. इकडचं पण घाण काढतो ना. त्याच्या काळची मग कसं खालीवर घ्यायला सोपं जाईल. का हो, तुम्हाला माहित असेल लिकीज काढायचं, पण तुम्ही काय आम्हाला सांगा ना. नाही ते सांगते ना चालू झाल्यावर, नाही का हो? तुम्ही जोडून द्या. जोडचं काय जोडू आधी? तिकडं जोड. गिरते सारखी. ते ठेव खाली, सुलचन लावून जोडून घ्या. चाल तुम्ही जोड. अरे मस्त बस. हान त्याला खोर आहे थोडं. नाही फुटत. लाईन जोडून झालेली आहे. आता आम्ही सगळे चाललो आता मटेरियल गोळा करून घेऊ. टिकाव राहिला. टिकाव घे रे. ते सुलचन टाक बादलीत. एक सभानं सुलचन. चला घरी. बारक्याचं झालंय जेवण. सौरभ बसले जेवायला. आता तुम्ही पण जेवायला या. अण्णा तिकडे ट्रॅक्टरवर बसले, ब्लूटूथ कनेक्ट केले. सौरभ मी काय रे सौरभ खायला कडीन भात आहे आणि लसणाची मिरची चपाती. तर मी पण जेवतो. त्याला पान नाही दिलं. पाणी नाही, थांब पाणी आणतो. दर पाण्याची बाटली, थोडं पाणी पी. इकडे ट्रॅक्टरवर बसले. सकाळ धरून आहे ना ब्लूटूथ कनेक्ट करताय, पण ते ब्लूटूथच कनेक्ट होणार त्यांच्या फोनला. ते कोणाला सेटिंग माहित असेल तर ना आम्हाला सांगा, निदान का नाही कनेक्ट होत कमेंट मध्ये. तुला माहिती का सौरभ? मग जाऊ दे. आता रेडिओ चालू आहे, थोड्याच वेळात ब्लूटूथ कनेक्ट केलं जाईल. तर चला. पूजा बसली होती तर घरात जेवायला. तिला म्हणलं मला पण जेवायची. तिने जास्त आणलंय. आता आणू दोघं जेवतो. जेवायचे का रे? पूजाने काहीतरी आणलंय ते का इकडे. ठीक काय याच्यात काय पण याच्यात हा मेथीची भाजी आहे निसलेली. आता ती गाणला टाक येतो इकडून या. मला वाटलं लई थोडी, सगळे थोडी थोडी खा. आता यांनी कुठे खाऊन झालेली यांची, तरी पण हे खा. पूजा कशी वासराला हे करते. बसू दे त्याला. चल उठन ते. शिंगा आली का? लगेच नाही येणार शिंगा, अजून टाइम आहे. हाय 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 हाय. चला उठली लगेच. बस बस बस. पूजेने काही आता ही भाजी आणली ती निसायला. कायची ग? तांदूळचा म्हणती, त्याची भाजी निसायची. तर तिला थोडी मदत करू लागो तुम्ही. करू का ग मदत तुला? नक्की हा म्हणते व. सौरभ निसू लागू का? बरं बरं निसू लागू तू.
इथं ट्रॅक्टर लावला होता. बारक्यान ट्रॅक्टर घेतला माग, पण याला थोडा टच केला. अगं इथं घासला, नंबर गेला थोडा. मी जातो केस कापून येतो. आई आता केस कापणाऱ्याला फोन केला होता, म्हणलं येऊ का? म्हणलं लगेच ये, मला जेवायला जायचे, नाहीतर मग मी परत जेवायला जाईन. कापून तरी होती. मी आलोय आता फैजन बाईचे ते केस कापायला. याला बघू शकता, याला ओळखीता ना? नाव सांगा मला कमेंट मध्ये काय याचं. तर मला आता केस कापितो, थोडी दाढी करीतो, थोडी वाढली जरा, आहे का नाही रे? याची पण दाढी करून टाका. लोक पाहू शकता. आता बघू आता फैजन कसा लुक करतोय. बघा आपले फैजन बाई आता केस कापून झाले. बघा बरं कशी दिसते, एक नंबर दिसतंय का नाही? म्हणजे फैजन बाईचं कामच दिसतंय क्वालिटीवर, आहे का नाही? फैजन बाई या जरा, एक नंबर केस कापित आहे. आता त्यांना जेवायला द्यायचे थोड्या वेळाने. या मी आलो आता जेवायला. इथं बसू का रे वरून? बाबा एवढे सगळे मित्र मंडळी जेवाय बसले. जेवाय बसू. स्वप्नील भाऊ वाढीता का मला? आपले रोहित भाऊ पाहू शकता तुम्ही जेवाय बसले. प्रणव भाऊ आहे. आदित्य भाऊ इकडे तोंड दाखवा. हा दिसले का? सौरभ भाऊ पशी बसले मी. मला भाजी आली बघा, एवढा मेनू जेवायला. स्वप्नील भाऊजी पाणी पण. हा आता आले प्रणव आणि 3 ट्रॅक्टर घेऊन. आम्ही लावली तर गाडी. आता नाही आता बघू ना, आता सऱ्या पाडायच्या. आम्ही चालू खाली. रोज ट्रॅक्टर चालू ना. बारीक शेट मी सरी फोडून देतो, तुम्हाला एकच नंबर काम करून देतो. अरे FM mode आणि उत्तम परतावाही कुठं सरी पाडायला. सरी पाडायचं काम चालू आहे. आणि बघा इथं झाडा खाली का सस्याचं पिल्लू होतं. तो तिथं सस्याचं पिल्लू तो तिथं दिसलं का खाली? झूम करून दाखव. गा भरलाय तो आता. आणि तिथे झाडा पैसे होता. ट्रॅक्टर आला आणि तो अचानक गा भरला आणि बाहेर पळाला. पळतोय चांगला. काय सौरभ, आपल्या खुरड्यात ठेवायचा का त्याला? चल बरं घरी. चल तुला खाणं काढायचं असं ना. आता आम्ही चाललोय इथं स्वप्नीलच्या इथं. कारण काय आलं, सकाळ धरून त्यांनी 2-3 फोन केले आणि मी हा फोन घेतलाय. का आम्ही कामात व्यस्त होतो, त्याच्यामुळे टाईमच भेटला नाही. म्हणलं जाऊन तरी यावं. चल एवढा अंधार आहे, आता पर्याय नाही. म्हणली गाडी नको, आपण पाय पाय जाऊ आदळापट होण्यापेक्षा. त्याच्यामुळे पाय चालू आहे अंधारात. आमचं झालंय जीवन आता. आहे का नाही रे? घेतले ना सकाळपासून ते व्हिडिओ होते. जाऊ का स्वप्नील भाऊ? हा तर आम्ही आलोय घरी आता. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.